आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची कहाणी सांगणार आहोत जिच्याकडे जगातील सर्व सुखसोयी होत्या. पैसा, प्रसिद्धी, शिक्षण आणि उच्चभ्रू लोकांची ओळख, सर्व काही तिच्या पायाशी लोळणं घेत होतं. पण तरीही तिने असा रस्ता निवडला जो अंधाराकडे आणि गुन्हेगारीकडे जात होता. ती केवळ एका गुन्हेगाराची प्रियसी नव्हती, तर ती त्याच्या गुन्ह्यांची मुख्य भागीदार सुद्धा होती. ती होती घिस्लेन मॅक्सवेल, अमेरिकेतील कुप्रसिद्ध जेफ्री एप्स्टीनची क्राईम पार्टनर. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत तिचा बालपणापासून ते तुरुंगापर्यंतचा संपूर्ण प्रवास. ही कथा आहे सत्तेच्या, पैशाच्या आणि विकृतीच्या अशा जाळ्याची, ज्याने जगाला हादरवून सोडलं. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. या कथेची सुरुवात होती 1961 मध्ये फ्रान्समध्ये. रॉबर्ट मॅक्सवेल, जे एक मोठे माध्यम सम्राट आणि खासदार होते, त्यांच्या पोटी ग्लिसलेनचा जन्म झाला. ती आपल्या 9 भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिचं बालपण ऑक्सफोर्डमधील हेडिंग्टन हिल हॉल या आलिशान राजवाड्यात गेलं. तिथे मोठमोठे राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या पार्ट्या व्हायच्या, पण श्रीमंतांच्या पडद्यामागे एक दुःखही लपलेलं होतं. घिस्लेनच्या जन्मानंतर काही दिवसातच तिच्या एका मोठ्या भावाचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. तिला आई वडिलांचं ते प्रेम मिळालं नाही, ज्याची एका लहान मुलीला गरज असते. पण जशी जशी ती मोठी झाली, चित्र बदललं. की आपल्या वडिलांची रॉबर्ट मॅक्सवेल याची सर्वात लाडकी मुलगी बनली. त्यांच्या प्रेमाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की त्यांनी आपल्या खाजगी यॉटचं नावही लेडी घिस्लेन ठेवलं होतं. घिस्लेन अभ्यासात हुशार होती. तिने ऑक्सफोर्डमधून शिक्षण घेतलं, पण तिच्या शाळेतील मित्र सांगतात की तिचं लक्ष नेहमीच फक्त पॉवरफुल लोकांवर असायचं. सर्वात शक्तिशाली माणूस कोण आहे आणि त्याच्याजवळ कसं जाता येईल याचा तिला जणू ध्यासच होता. मग 1991 साल उजाडलं आणि घिस्लेनच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. 5 नोव्हेंबर 1991 रोजी तिचे वडील रॉबर्ट मॅक्सवेल यांचा स्पेनच्या कॅनरी आयलंडजवळ समुद्रात बुडून मृत्यू झाला. या एका घटनेने तिचं आयुष्य बदलून टाकलं. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने घर सोडलं आणि ती थेट अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आली. आणि इथेच न्यूयॉर्कमध्ये तिची भेट झाली जेफ्री एप्स्टीनशी. जेफ्री एप्स्टीन हा एक श्रीमंत फायनान्सर होता. त्याच्याकडे अफाट पैसा होता, पण त्याच्याकडे क्लास आणि उच्चभ्रू लोकांचे कनेक्शनची कमतरता होती. दुसरीकडे घिस्लेनकडे पैसा नसला तरी तिच्याकडे उच्च दर्जाचे संस्कार आणि बड्या लोकांच्या ओळखी होत्या. हे दोघे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट जोडी ठरले. असं म्हणतात की जगण्यासाठी समोरच्याला खुश करणं गरजेचं आहे. हे घिस्लेनला लहानपणापासूनच वाटत होतं आणि हेच तत्व तिने एप्स्टीनच्या बाबतीतही वापरलं. अमेरिकेत आल्यावर घिस्लेनने आणि एप्स्टीन यांनी फ्लोरिडाच्या पाम बीचवर एक आलिशान बंगला घेतला. हा तोच परिसर आहे जिथे डोनाल्ड ट्रम्प यांचंही घर आहे. या दोघांनी मिळून जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचे एक नेटवर्क तयार केलं. बिल क्लिंटन, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू, एलॉन मस्क अशा मोठ्या मोठ्या नावांचा या नेटवर्कमध्ये समावेश होता. पण या ग्लॅमरस आयुष्यामागे एक भयानक सत्य लपलेलं होतं. 1994 ते 2004 या काळात घिस्लेनने एक अत्यंत घृणास्पद काम केलं. ती एप्स्टीनसाठी अल्पवयीन मुली शोधून आणायची. ती अशा मुलींना टार्गेट करायची ज्या आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील आहेत. ती त्यांना महागड्या भेटी द्यायची, त्यांच्याशी मैत्री करायची आणि त्यांना असा विश्वास द्यायची की एप्स्टीन एक चांगला माणूस आहे. जेव्हा एखादी नवीन मुलगी पहिल्यांदा एप्स्टीनला भेटायला जायची, तेव्हा घिस्लेन तिथे विश्वासू म्हणून हजर राहायची, जेणेकरून त्या मुलीला सुरक्षित वाटावं. ती मुलींना मसाज करण्याच्या नावाखाली बंगल्यावर बोलवायची आणि त्या बदल्यात त्यांना $200 रोख मिळायचे. पण तिथे गेल्यावर जेफ्री एप्स्टीन त्यांचं लैंगिक शोषण करायचा. एवढंच नाही, तर मुलींना सांगितलं जायचं की जर तुम्ही आणखी मुली आणल्या तर तुम्हाला कमिशन मिळेल. हे एक प्रकारचं मानवी तस्करीचं पिरॅमिडच होतं, ज्याची मुख्य सूत्रधार घिस्लेन मॅक्सवेल होती. या प्रकरणातील सर्वात चर्चित नाव म्हणजे व्हर्जिनिया रॉबर्ट्स. व्हर्जिनियाने आरोप केला की जेव्हा ती ट्रम्प यांच्या मारे लागो क्लबमध्ये काम करत होती, तेव्हा घिस्लेनने तिला जाळ्यात ओढलं. व्हर्जिनियाने असाही दावा केला की घिस्लेनने तिला ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू यांना खुश करण्यासाठी मजबूर केलं. या संदर्भात एक फोटोही खूप गाजला. त्या फोटोमध्ये प्रिन्स अँड्र्यू व्हर्जिनियाच्या कमरेवर हात ठेवून उभे आहेत आणि बाजूलाच
घिसलेन मॅक्सवेल हसत उभी आहे. हा फोटो त्या काळ्या कृत्यांचा जिवंत पुरावा मानला जातो. जरी प्रिन्स अँड्रू यांनी हे आरोप फेटाळले असले तरी नंतर त्यांनी व्हर्जिनियासोबत समझोता करून प्रकरण मिटवलं. हे सगळं अनेक वर्षे चाललं, पण या पापाचा घडा कधीतरी भरणारच होता. 14 मार्च 2005 रोजी पाम बीच पोलिसांना एक फोन आला. एका महिलेने तक्रार केली, तिच्या 14 वर्षाच्या मुलीचं शोषण झालं आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू 30 पेक्षा जास्त मुलींची नावे समोर आली. सर्वांची कहाणी सारखीच होती. मध्यमवर्गीय मुली, पैशांची गरज आणि मसाजचं काम. पोलिसांनी पुरावे गोळा केले, 36 मुलींचे जबाब नोंदवले. पण दुर्दैवाने 2008 मध्ये जेफ्री एप्स्टीनला वाचवण्यासाठी एक डील करण्यात आली. त्याला फक्त 18 महिन्यांची शिक्षा झाली, तीही अशा अटीवर की तो दिवसा बाहेर फिरू शकत होता. सरकारी वकिलांनी या प्रकरणाची गंभीरता मनावर घेतली नाही आणि हे प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न झाला. घिसलेन मॅक्सवेल मात्र यातून साप सुटली. पण सत्याचा विजय उशिरा का होईना, तो होतोच. 2012 नंतर घिसलेनने सार्वजनिक जीवनातून गायब झाली. ती लपून राहू लागली. दरम्यान 2019 मध्ये जेफ्री एप्स्टीनला पुन्हा एकदा सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक झाली. त्याच्या न्यूयॉर्कच्या घरातून चाइल्ड पोर्नोग्राफी आणि छुपा कॅमेऱ्यांचे पुरावे सापडले. तुरुंगात असतानाच काही आठवड्यांनी एप्स्टीनचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर जगाचं लक्ष घिसलेन मॅक्सवेलकडे वळलं. जुलै 2020 मध्ये FBI तिला न्यू हॅम्पशायरच्या एका जंगलातील लपलेल्या घरातून अटक केली. 2021 मध्ये तिच्यावर खटला चालला. महिनाभर चाललेल्या या सुनावणीत ज्युरीने तिला 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं. 2022 मध्ये वयाच्या 60व्या वर्षी तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एकीकडे वडिलांच्या यॉटवर फिरणारी, जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या पाट्यांमध्ये वावरणारी घिसलेन मॅक्सवेल आज तुरुंगाच्या 4 भिंतींमध्ये बंद आहे. घिसलेन तुरुंगात गेली, पण हे प्रकरण तिथेच संपलं नाही. काही काळापूर्वी एप्स्टीन फाईल्स नावाने हजारो पानांचे कोर्ट डॉक्युमेंट्स रिलीज झाले. त्यात एप्स्टीनच्या ब्लॅक बुकमधील नावे, फ्लाईट लॉग्स आणि ईमेलचा समावेश आहे. यात पुन्हा एकदा जगातील अनेक बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर आली. हे डॉक्युमेंट्स सांगतात की घिसलेन मॅक्सवेल ही काही निष्पाप महिला नव्हती. तिने तिच्या ओळखीचा आणि बुद्धीचा वापर वाईट कामाला संघटित करण्यासाठी केला. तिने केवळ गुन्हे पाहिले नाही, तर ते घडवून आणले. तर मित्रांनो, ही होती घिसलेन मॅक्सवेलची काळी कहाणी. एक अशी महिला जिच्याकडे चांगलं काही करण्याची क्षमता होती, पण तिने निवडला विनाशाचा मार्ग. पैसा आणि सत्ता माणसाला कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. घिसलेन मॅक्सवेल आज तुरुंगात असली तरी तिने आणि एप्स्टीनने ज्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्या जखमा कधीही भरून निघणार नाहीत. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.